आजच्या या भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय शाहू महाराज साहेब, आदरणीय जयसिंगरावजी पवार साहेब, आदरणीय DS पाटील सर, मंचावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि इथं जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो, अगदी खरं सांगायचं तर मला ओव्हरवेल्मिंग सारखं झालेलं आहे आणि खूप कारणं आहेत. एकतर या आत्तापर्यंतच्या पुरस्कारार्थी जे आहेत त्या सगळ्यांची यादी मी ज्यावेळेला वाचली होती, सरांनी मला पाठवली, ती इतकी मोठ्या माणसांची यादी आहे की ते वाचल्याबरोबरच असं एक मनावर दडपण आल्यासारखं वाटलं. आणि आज प्रत्यक्ष शाहू महाराजांच्या हस्ते जयसिंगराव पवार आदरणीय यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार घेत असताना आणि हा कोल्हापुरी फेटा जेव्हा बांधत होते तेव्हाही माझ्या मनामध्ये हे येत होतं की आता प्राण गेला तरी चालेल, पण ही जी मूल्य आहेत या माणसांनी आपल्याला दिलेली ही जपण्यासाठी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न आयुष्यभर करायचे. आणि म्हणून खूप खूप भरून ॲक्च्युली आलेलं आहे. म्हणजे सरांनी सांगितलं जातं की छत्रपती शाहू महाराजांच्या, राजर्षी शाहू महाराजांच्या आठवणी या भाई माधवराव बागल यांनी लिहिल्या. आमच्या पिढीला आता त्या वाचायला मिळतील, पण आदरणीय जयसिंगराव पवारांची पुस्तकं आम्ही वाचली आणि त्यातून आम्हाला शाहू महाराज कळले, त्यातून आम्हाला संभाजी महाराज कळले आणि आम्ही म्हणजे आजन्म ऋणी आहोत की आमच्या समोर तुम्ही हे खरं रूप या महान लोकांचं हे आमच्यापर्यंत दिलं. आणि आम्ही निश्चितपणाने हा अगदी मनापासून प्राणपणाने हा प्रयत्न करू की हा जो वारसा आहे कोल्हापूरचा आणि या विचारधारेचा हा महाराष्ट्रभर टिकवून ठेवायचा, हा वाढवत राहायचा. आणि म्हणजे आज MB सरांशी बोलताना आमचा तोच विषय झाला की 24चं काय होईल, तर मी म्हटलं 24चं तर 100% सत्तेत बदल होईल दिल्लीमध्ये. 24ला सरकार पडेल यात काही शंका नाही. 4 जूनला 2024चं असं म्हणतो. आणि 4 जून खूप ऐतिहासिक तारीख आहे, मी सांगतो तीच तो त्याही संदर्भाने. पण फक्त 2024चा पराभव हा पुरेसा नाही आहे. यानंतर आणखीन किमान 25 वर्ष काम करत राहावं लागेल 2050 पर्यंत. कारण या 10 वर्षात या लोकांनी जे विष आपल्यामध्ये पसरवलेलं आहे, समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये, माणसामध्ये, आता नवीन कॅटेगरी काढलेली आहे, टॅक्स पेअर, नॉन टॅक्स पेअर, या सगळ्यांमध्ये हा जो सगळा द्वेष पसरवलेला आहे हा पूर्णतः काढण्यासाठी हा आपला देश, आपली माणसं ही शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा तंदुरुस्त आणि मंदुरुस्त करण्यासाठी आणखीन 25 वर्ष काम करायला लागेल कमीत कमी. कारण शेवटी हे विष पसरवायलाही त्यांनी घेतली 98 वर्ष. आपल्याला 25 वर्ष तरी एका चांगल्या अजेंड्यावरती सातत्याने, निष्ठेने, सर्व किंमत चुकवून याच्यावरती काम करत राहावं लागेल, तरच आपल्याला हे साध्य होऊ शकेल. आणि मी 4 जूनचं मी म्हटलं, मी स्वतः पत्रकारितेसाठी येत असताना मला ज्या काही इन्स्पायर करणाऱ्या घटना होत्या की एक प्रसंग 4 जून 1989ला चीनमध्ये तियानमेन स्क्वेअर जो आहे तिथं विद्यार्थ्यांचं आंदोलन चाललेलं होतं लोकशाहीच्या मागणीसाठी. आणि रणगाडे त्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी रस्त्यावरून आणले जात होते आणि सगळेजण घाबरलेले. अशा वेळेला हॉस्टेलमध्ये भाजी आणि काही अंडी विंडी अशा गोष्टी हातामध्ये घेऊन जाणारा एक मुलगा हा निधड्या छातीने ताठ उभा राहिला त्या रणगाड्याच्या समोर. हातामध्ये 2 पिशव्या आणि रणगाड्यासमोर तो एकटा मुलगा उभा आहे. आजूबाजूला हजारो विद्यार्थी आहेत. आणि तो उभा राहिल्यानंतर रणगाड्याला, त्या चालवणाऱ्याला समजायला की आता करायचं काय, म्हणून त्यांनी एका बाजूला दिशा वळवली तर हा त्याची स्वतःची दिशा बदलून पुन्हा त्या रणगाड्याच्या समोर जाऊन उभा राहिला. पुन्हा रणगाड्याने दिशा बदलली, पुन्हा हा त्याच्या समोर उभा राहिला आणि मग हा रणगाड्यावर चढला. आणि त्यांनी त्या रणगाड्यासमोर उभं राहणं आणि त्या रणगाड्यावर चढणं हेच दाखवत होतं
की अशा कोणत्याही उन्मत्त शक्तीला फक्त तुमच्या मानसिक ताकदीच्या जोरावरती तुम्ही झुकवू शकता. आणि तो माझं सुदैव असं की CNN IBNला ज्या वेळेला आम्ही जॉईन केलं आणि ट्रेनिंग होतं आणि CNN अटलांटाचे रिपोर्टर्स आले होते. लोरी वेबस्टर नावाची रिपोर्टर होती, जिनी ही बातमी जगाच्या समोर आणली या तियानेमन स्क्वेअर मधली, आणि तिने ही जगाची बातमी समोर आणली. तिच्याकडूनच त्यावेळेला ते प्रशिक्षण संपूर्ण आमचं त्या काळामध्ये झालेलं होतं. हा एक भाग होता. दुसरा एक आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल खरं की पुलिट्झर या संस्थेतर्फे बक्षिसं दिली जातात, आणि त्या एक सुदानमधल्या एका फोटोबद्दल एका छायाचित्रकाराला, फोटोग्राफरला बक्षीस मिळालं होतं. आणि तो फोटो असा होता की भुकेनी तडफडून गेलेली एक लहान मुलगी ही म्हणजे मरायला टेकलेली आहे, आणि एक गिधाड वाट बघतंय ती कधी मरते याची. आणि हा त्यांनी फोटो काढला. तो फोटो जगभर गाजला. तो जगभर गाजल्यानंतर त्या फोटोग्राफरचं नाव केविन कार्टर असं होतं. तो फोटो जगभर गाजल्यानंतर त्याला पुलिट्झर प्राइज मिळालं. सगळीकडून त्याचं कौतुक होत होतं. एक दिवशी या 33 वर्षाच्या केविनला फोन आला एका माणसाचा, आणि त्याने विचारलं की तू जो तो फोटो काढला त्यावेळेला तिथं किती गिधाडं होती? तर तो म्हटला की एक. तर म्हणे नाही, छायाचित्रामध्ये एक गिधाड दिसतंय आणि एक गिधाड कॅमेऱ्याच्या पाठीमागं पण उभं होतं. कारण ती भुकेनी उपासमारीनं मराला टेकलेली मुलगी तुझ्या समोर तिथं असताना तू त्या गिधाडाचा फोटो काढलास आणि निघून गेलास. तिथून अर्ध्या किलोमीटर अंतरावरती युनायटेड नेशन्सची छावणी होती. तिथपर्यंत त्या मुलीला तुला नेता आलं नाही, त्याची तुला लाज वाटली. आणि कारण तो म्हटला की मला विमान पकडायची घाई होती. म्हणे हो, तुला विमान पकडायची घाई असेल, त्या एका मुलीचा जीव वाचवावा ही तुला घाई नव्हती. त्यामुळे त्या वेळेला त्या प्रसंगी 2 गिधाडं होती, एक कॅमेऱ्याच्या समोर, एक कॅमेऱ्याच्या मागे. आणि हे ऐकल्यानंतर केविन कार्टर इतका अस्वस्थ झाला की केविन कार्टरनी 33 वर्षाच्या पुलिट्झर प्राइज विनर फोटोग्राफरनी त्या क्षणी आत्महत्या केली. इतकं त्याचं मन खायला लागलं. ही जी संवेदनशीलता सुद्धा असायला हवी याच्यात. आज आपल्याकडे कशा प्रकारची पत्रकारिता चालू आहे आपल्याला माहिती आहे. ही जी गिधाडं आज कॅमेऱ्याच्या मागं फिरतायत देशभरामध्ये आणि स्वतःला छायाचित्रकार, स्वतःला अँकर, स्वतःला रिपोर्टर, फोटोग्राफर वगैरे काय काय जे काय म्हणून घेत आहेत, हे आज या देशातला नागरिक कॅमेरा समोर आहे त्याचा बळी जाण्याची वाट बघतायत. ही सुद्धा गिधाडं आहेत. हे जर बदलायचं असेल तर असे फोन करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. अशा फोन करणाऱ्या लोकांनी या संवेदना संपूर्णपणे गमावून बसलेल्या या पत्रकारांना फोन करून लज्जित करण्याची गरज आहे. त्यांना शर्मिंदा करण्याची गरज आहे. आपण मगाशी आता उठवू सारे रान पेटवू सारे रान, मी सेवादलात जात होतो तर पहिली खरा तो एकच धर्म ही प्रार्थना होती. सेवादलाच्या शिबिरांमध्ये रोज सकाळी आता उठवू सारे रान पेटवू सारे रान असं म्हणत प्रभात फेरी काढायची, गाव झाडायचं, अशी त्यावेळेला सेवादलाची शिबिरं होती. आज ते गाणं पुन्हा एकदा ऐकताना आपल्या मनात काय येत होतं? याच दिल्लीच्या सीमेवरती याच देशातला सामान्य शेतकरी 13 महिने तळ ठोकून बसलेला होता, ठाण मांडून बसलेला होता. त्याला न्याय हवा होता, फक्त त्याला न्याय हवा होता. आणि त्याच्या बाबतीत या दिल्लीतल्या असलेल्या नरेंद्र मोदींच्या उन्मत्त सरकारने काय काय केलं हे आपण त्यावेळेला पाहिलं. रस्त्यामध्ये खिळे ठोकले, अश्रुधुराचे फवारे मारले, अश्रुधुराच्या कांड्या मारल्या, पाण्याचे फवारे मारले, पेलेट गन्सनी फायरिंग केलं, लाठीचार्ज केला, हे सर्व केलं. आणि आज हा माणूस सांगतो मला परमात्म्याने पाठवलंय, माझा बायोलॉजिकल जन्म नाही. म्हणजे हा इलॉजिकल आहे हे माहिती होतं, हा बायोलॉजिकल पण नाहीये हे यांनी सांगितलं. आणि आता परमात्म्याने पाठवलं, मग डाउनलोड करून घेतलं तुला. आणि परमात्म्याने पाठवलं तर तुझ्या राज्याच्या राजधानीच्या सीमेवरती 750 शेतकरी तडफडून मरतायत, तेव्हा तुझा परमेश्वर कुठे गेला होता? ज्या वेळेला तुझ्या देशामध्ये 50 लाख लोक ऑक्सिजन मिळत नाही, हॉस्पिटलचा बेड मिळत नाही म्हणून तडफडून मरत होते, नदीच्या किनाऱ्यावरती प्रेतांची रांग लागलेली होती, त्यावेळेला याच्यातला परमात्मा झोपलेला होता.
या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ज्या पद्धतीचा प्रचार झालेला आहे, तुम्ही कल्पना करून पहा, एका देशाचा पंतप्रधान असं बोलतो. निवडणुकीचा प्रचार, मछली, मटन, मुसलमान, मुस्लिम लीग, मंगलसूत्र, म्हैस आणि आता मुजरा, हा या देशाच्या पंतप्रधानाचा स्तर आहे. काल पंडित नेहरूंची पुण्यतिथी झाली आणि योगायोगाने असं झालं की पुन्हा काँग्रेस भवनमध्ये मी त्यावेळेला होतो आणि ते पुण्यतिथीचं झालं. मला ते उल्हासदादा पवार म्हटले की तू जरा यांना त्या मतदार यादीचं सांगते. मी आता माझं पुढचं पुस्तक ते येईलच सावरकरांच्या नंतर अर्थात. तर म्हणजे पंडित नेहरूंसारखा माणूस 27 ऑगस्ट 2047 ला स्वातंत्र्य मिळाल्याच्या 12व्या दिवशी राजेंद्र प्रसादांना पत्र लिहितो की पहिली मतदार यादी बनवायची आहे, पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी, आणि त्यासाठी 21 वर्षाचा प्रौढ आणि 180 दिवसाचं डोमिसाईल या 2 निकषांवरती मतदार यादी बनवायला घ्या. हे सांगणं महत्वाचं, कारण की 37 सालची प्रांतिक निवडणूक प्रोव्हिन्शियल इलेक्शन्स देशात ज्या झाल्या त्या 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट प्रमाणे झाल्या आणि त्यावेळची मतदार यादी ही क्वालिफाईड फ्रँचाईज होती. फक्त पदवीधर, इन्कम टॅक्स पेअर, प्रॉपर्टी ओनर आणि या 3 कॅटेगरीतल्या पुरुषांची पत्नी, आई किंवा मुलगी एवढेच मतदार. आणि ब्रिटिश इंडियाचे भारत, पाकिस्तान, बांगलादेश या 3 देशांची मतदार यादी बनली 2,80,00,000. आणि 47 साली नेहरू म्हणतायत की प्रौढ मतदानावरती मतदान घ्यायचं. आणि कोणालाच कल्पना नाही किती असतील, कशा असतील, कशी गोळा करायचे. मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी पत्र पाठवलं की ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं, 21 वर्षाचं वय निश्चित कसं करायचं, आणि पेव्हमेंट ड्वेलर्स, मुंबईमध्ये जे झोपडपट्टीत फुटपाथवर राहतात, चाळींच्या जिन्याखाली राहतात, हॉटेलांमध्ये राहतात, दुकानांमध्येच राहतात, यांचं काय करायचं. त्याला नेहरूंनी उत्तर पाठवलं की आवर क्रायटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक, ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर व्होटर्स ऑफ इंडिया. हा माझा नेता देशाचा 47 साली बोलत होता. 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं, तर त्यांनी सांगितलं की देशभर गावागावात वस्ती वस्तीमध्ये दवंड्या पिटवा आणि लोकांना विचारा की तुमचं वय कसं ठरवायचं. राजेंद्र प्रसादांनी विचारलं की हे खरंच करता येईल का, तर त्यांनी सांगितलं हे करावं लागेल, कारण देशातल्या लोकांनी लोकशाही नावाचा फक्त शब्द ऐकलेला आहे, ती कशी असते माहित नाही. आणि ज्या वेळेला माझ्या प्रशासनाचा अधिकारी माझ्या देशातल्या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर, मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाऊन त्याला विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, तेव्हा त्यांचं वाक्य आहे द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाही त्या झोपड्याच्या दारापाशी लोकशाहीची मुळं जन्माला येतील. आणि ज्या झोपड्यांच्या दारामध्ये या लोकशाहीची मुळं जन्माला येतील तेच या देशातली लोकशाही भविष्य काळात टिकवतील. आणि हे भारत सरकारने केलं. दवंड्या पिटवल्या, लोकांकडून सूचना मागितल्या, लोकांनी अभूतपूर्व सूचना दिल्या. उदाहरणार्थ 1933 साली पंचगंगेला महापूर आला, तर तुम्ही पाहायला गेला होतात का, कसा गेला होतास, कडेवर गेला होता का बोट धरून गेला होता. बोट धरून गेला म्हणजे 8 वर्षाचा असेल, आता 14 वर्षांनी हा 22चा याला घ्या मतदार यादीत. अशा प्रश्नांवरून मतदारांची वय ओळखण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळी प्रश्नावल्या. 33च्या आंदोलनात काय झालं, 42च्या आंदोलनात काय झालं, 31ला काय झालं, या सगळ्या घटनांच्या वेळच्या तुमच्या जो कॉन्टेक्स्ट आहे तो तुम्ही सांगा उत्तरांमध्ये, आणि त्यावरून वयाचा अंदाज घेतला. ही संपूर्ण धडपड या देशातल्या मागास, अत्यंत गरीबातल्या गरीब शेवटच्या माणसाला त्याचं सरकार निवडून देण्याचा अधिकार करण्यासाठीची धडपड होती. कल्पना करून बघा आज काय चाललेलं आहे. हे एवढे प्रयत्न होत होते. देशातल्या महिलांची मतदार यादीमधली नावं ही निरंजनची आई, निरंजनची मुलगी, निरंजनची पत्नी अशी होती. निरंजन जिवंत आहे तोपर्यंतच ती मतदार. आणि ज्या वेळेला महिलांची नावं नोंदवायला म्हणून सुरुवात झाली तेव्हा महिलांनी सांगितलं मध्य प्रांतातल्या की आम्हाला आमचं नाव नोंदवायचं नाही, ते आमच्या नवऱ्याला माहिती आहे, ते पुरेसं आहे, सरकारला माहित असायचं काही कारण नाही. त्याच्यावरून मग जनजागृतीच्या मोहिमा राबवल्या गेल्या, रेडिओवरून जाहिराती दिल्या गेल्या की या बरोबर तुमचं मतदानाचा नावाबरोबर तुमचे हक्क, अधिकार आणि कर्तव्य निश्चित होतील आणि तो पती हयात नसताना सुद्धा शाबूत राहावेत म्हणून तुमचं नाव याच्यामध्ये असायला हवं. मग महिलांनी स्वतःची नावं त्यात नोंदवायला सुरुवात केली. एकाने असं विचारलं की मतदारसंघाच्या ब्लॉकमध्ये घरांचे नंबर टाकायचे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे द्यायचे का उत्तरेकडून दक्षिणेकडे द्यायचे. त्याला नेहरूंनी असं उत्तर दिलं की नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट या दिशांनी घरांचे नंबर द्या. पुन्हा राजेंद्र प्रसादांनी विचारलं की असं का,
तर पंडित नेहरूंनी सांगितलं या देशातला उच्चवर्णीय समाज हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांना राहतो, उरलेला सर्व बहुजन हा इतर दिशांना विखुरलेला असतो आणि पूर्वग्रह दूषित अधिकाऱ्यांनी यांना मतदार यादीमधून वगळू नये म्हणून घरांची नावच अशा नंबरच अशा दिशेने द्या की ती मतदार यादी सर्वसमावेशक बनली पाहिजे. हे पंडित नेहरू होते, हे पंडित नेहरू होते ज्यांची काल आपण पुण्यतिथी साजरी केली. आणि आज हा आहे जो आपल्याला सांगतो मुझे परमात्मा ने भेजा है. अरे भेजा तो भेजा लेकिन थोड़ा भेजा देके तो भेजना. ही कोणत्या थराची जाते? वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं हे या देशातल्या नागरिकाचं कर्तव्य आहे, मूलभूत संविधानात्मक कर्तव्य आहे. कशा हे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारं वक्तव्य आहे. मुझे परमात्मा ने भेजा है. मणिपूरचं काय झालं? एवढं सगळं मछली मटण मुसलमान मंगळसूत्र म्हैस सगळं बोलून झालं. मणिपूरने आठवला म वरून, सगळ्या मच्या बाराखडीतच जर अडकायचं तर त्या मणिपूरमध्ये महिलांची रस्त्यावरून धिंड काढली जात होती. आज 14 महिने झाले त्या मणिपूरमधल्या सुरू झालेल्या दंगलीला आणि हत्याकांडाला. याला 1 तास मणिपूरमध्ये जावंसं वाटलं नाही. हा लक्षद्वीपवरती हातात लॅपटॉप घेऊन फिरतो बीचवरती. कोण जातं बीचवर लॅपटॉप घेऊन खिशात बगलेमध्ये? कशा प्रकारच्या मुलाखती देत होते आता संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान? पहिल्यांदा प्रचार खूप सुरू केला होता, अबकी बार 400 पार. मग काय म्हणायला लागले? कांग्रेस आएगी तो ऐसा होगा, कांग्रेस आएगी तो भैंस ले जाएगी, कांग्रेस आएगी तो मंगलसूत्र ले जाएगी. निदान कांग्रेस आएगी हे तर मोदीला कळलं आणि येणार 100% येणार. आणि ज्या ज्या बाता मारल्या, काय काय आपण बघितलंय आणि भोगले 10 वर्षामध्ये, एकदा आठवून बघा फक्त. काय कुठल्या पद्धतीने सगळं. मैं तो फकीर हूं झोला उठा के ले जाऊंगा. जाऊ देऊ काय तुला? हम तलाशी लेंगे झोले में क्या छुपा के लेके जा रहे हो, और जो भी छुपा के अगर लेके जा रहे हो तो तिहाड़ में रखेंगे. हेच या देशामध्ये व्हायला हवं. पुन्हा या मनुवादी प्रवृत्तीला त्यांचं डोकं वर काढण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. फार किंमत चुकवली आहे या देशातल्या लोकांनी. ते प्रत्येक गोष्टीमध्ये चुकवलेली आहे. नोटबंदी, याच्या मनामध्ये आलं एक दिवशी नोटबंदी करून टाकली. याच्या मनात आलं जीएसटी, त्याच्यामध्ये काही विचार आहे का? कशा पद्धतीचा जीएसटी तुम्ही लागू करता? काय आकलन आहे का? ग्रामीण महाराष्ट्र, ग्रामीण भारत कळतो का? हिरव्या मिरचीला 10% जीएसटी, 0% जीएसटी, लाल मिरचीला 18% जीएसटी. अबे हिरवीचीच लाल होते, ती काय प्रोसेसिंग करतात का त्याच्यावरती? पण त्याच्यावर 18% जीएसटी. हर प्रकारे या देशातल्या उत्पादकाला, शेतकऱ्याला नाडण्याचा वैयक्तिक पातळीवर सूड घेण्यासारखे वागलेले आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत. अक्षरशः नरेंद्र मोदी शेतकऱ्याचा सूड घ्यावा अशा पद्धतीने वागलेले आहेत या 10 वर्षांमध्ये. हे चालू राहायला हवं आहे का? आणि आपण कुठल्या परंपरेचं नाव घेतो? आपल्या कुठल्या परंपरेचे पाईक आहोत? मला मुंबईला पत्रकार संघामध्ये बोलवलं होतं, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की गणेश शंकर विद्यार्थी नावाचा पत्रकार होता. हा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये होता. हा महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या जवळचा होता. हा पंडित नेहरू आणि चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांच्यामधला दुवा होता. त्याच्या मार्फत कम्युनिकेशन करायचे. आणि हा इतका स्वातंत्र्याच्या मूल्यांनी भारलेला पत्रकार गणेश विद्यार्थी की 1931 ला ज्या वेळेला दंगल झाली त्यावेळेला एक समुदाय, त्या अल्पसंख्याक समुदायाच्या वस्तीवरती हल्ला करून चाललेला हा गणेश विद्यार्थी रस्त्यामध्ये उभा राहिला आणि म्हणाला माझे तुकडे केल्याशिवाय तुम्हाला परत पुढे जाऊ देणार नाही. आणि स्वतःच्या शरीराचे तुकडे करून घेतले, पण जिवंत होता तोपर्यंत दंगल रोखायचा प्रयत्न केला. ही या देशातल्या पत्रकारांची सुद्धा परंपरा आहे. आणि आज काय चाललंय? आज कुठल्या पद्धतीने काम केलं जात आहे? द्वेष वाढेल कसा याचा प्रयत्न केला जातो. मग ते कोणी असो, अमिश देवगन असेल, तो तिहाडी सुधीर चौधरी असेल, हे सगळे जण या देशातला द्वेष वाढेल यासाठी प्रयत्न करतायत. हे आपल्या देशातली मूल्य आहेत का? ही माझ्या राज्यातली, माझ्या राजाने दिलेली मूल्य आहेत का? हे आपण चालवणार आहोत का आणि चालू देणार आहोत का? कुठल्या पद्धतीचं, कोणत्या पद्धतीच्या देशाला आपण पुढे जाणार आहोत? माझं समजा एक 57 वय आहे, मी कुठल्या प्रकारचा समाज माझ्या मुलीच्या तिला सोडून देणार आहे? इथं एक अत्यंत भयग्रस्त वातावरण, एक अत्यंत द्वेषपूर्ण वातावरण,
हे आपल्याला द्यायचं आहे आपल्या येणाऱ्या पिढीला. अत्यंत खोटारडा इतिहास लिहिणारे आज, म्हणजे आता योगायोगाची गोष्ट आहे, पण आज भाई बागल यांचा आज पुण्यतिथी आहे, जयंती आहे. आज आणखीन एका स्वातंत्र्य वैर्याची पण जयंती आहे. हो, आचार्य अत्रे म्हटले होते, मी प्रत्येक वेळीच म्हणतो, स्वातंत्र्य वैरी सावरकर यांची आज जयंती आहे. काय म्हणजे किती गोष्टी आपल्या समोर खोट्या सांगितल्या गेल्या. 10,000 कविता भिंतीवरती खिळ्यांनी कोरल्या आणि त्या मुखोद्गत केल्या, त्या पाठ केल्या आणि मग आल्यानंतर प्रकाशित केल्या. म्हणजे 1914 नंतर ते आतमध्ये तुरुंगात असताना उर्दू शिकले, त्यांनी उर्दू शायरी केली, त्या उर्दू शायरी त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेल्या हस्तलिखित उर्दू शायरीचं पुस्तक अमिताभ बच्चनच्या हस्ते त्यांनी प्रकाशित केलं 2 वर्षापूर्वी. मग मी म्हणतो, दयेचे अर्ज सगळे कागदावर लिहिले, उर्दू शायरी कागदावर लिहिली, माझ्या माय मराठीवरती का बरं अन्याय केला, भिताडावर कोरत बसला? काय कारण होतं? किती थापा मारणार? आणि काय त्या पत्रांमधली भाषा, भाषेवर प्रभुत्व होतं याच्यात काहीच शंका नाही, पण व्हिज्युअलाइज करता येतं, डोळ्यासमोर चित्र आणता येतं. आणि वाक्य कशी आहेत? Where else will this prodigal son turn but to the merciful doors of the parental government? I beg to remain your most obedient servant. हे वाक्य आहे मर्सी पिटिशन्स मधलं. या भरकटलेल्या वेड लागलेल्या मुलाला मायबाप सरकारच्या दरवाजासमोर दयेची भीक मागण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय आहे? आपला आज्ञाधारक नोकर राहण्याची भीक मागतो. आय बेग टू रिमेन युअर ओबिडियंट सर्वंट. आणि असं एक नाही, अशी स्वतः 6, वहिनीकडून 3, बायकोकडून 3, भावाकडून 3, अशी 15 दया याचनेचे अर्ज केले. म्हणून मी म्हटलं मर्सी बेगर. आणि नंतर हा जो आता हिंदुत्व नावाचा नवीन शाप आलेला आहे, 1923 ला पुस्तक लिहिलं हिंदुत्व या शब्दाचं, त्याच्या आधी हा शब्दच नव्हता, हा यांनी काढला. बरं, निदान एवढं तरी त्यात लिहिलं की हिंदुत्व हॅज नथिंग टू डू विथ हिंदुइझम, हिंदुत्व इज अ पॉलिटिकल डॉक्ट्रीन. पण ही राजकीय विचारधारा हिंदुत्व आहे ती द्वेषावर आधारित आहे. कारण त्या देशाच्या नागरिकत्वाची व्याख्या करत असताना हा माणूस लिहितो की ज्याची पुण्यभूमी आणि पितृभूमी ही आहे तोच या देशाचा नागरिक. म्हणजे मुसलमान नाही, कारण त्यांची पुण्यभूमी दुसरीकडे, ख्रिश्चन नाही, त्यांची पुण्यभूमी दुसरीकडे, ज्यूज नाही, त्यांची पुण्यभूमी दुसरीकडे, बुद्ध नाही, बौद्धिस्ट नाहीत, कारण त्यांचीही पुण्यभूमी दुसरीकडे आहे, लुंबिनी नेपाळला. त्यामुळे हे या देशाचे नागरिक नाहीत. आणि मग हेच सांगणार फक्त की कोण नागरिक. आणि हा देश या पद्धतीने संपूर्ण इतिहास आहे. इंग्रजांच्या लष्करामध्ये सैन्य भरती करत असताना त्यांनी लिहिलेली पत्र आहेत आणि त्या पत्रांमध्ये असं लिहिलंय की नॉर्थ ईस्ट वरून भारतावरती जे आक्रमण होणार आहे त्याचा परतावा करण्यासाठी म्हणून ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये सामील व्हा. नॉर्थ ईस्ट वरून भारतावर कोण हल्ला करणार होतं? सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेना करणार होती. सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेला हरवण्यासाठी हा माणूस इंग्रजांच्या सैन्यात भरती करत होता. 40,000 युद्ध कैदी पकडले आझाद हिंद सेनेचे. 40,000 युद्ध कैदी पकडल्यानंतर या बॅरिस्टरला वाटलं नाही त्या युद्ध कैद्यांचा खटला लढवायला जावं. पंडित नेहरूंनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकमेव केस लढली, एकमेव केस या 40,000 युद्ध कैद्यांची जी लाल किल्ल्यात चालली आणि 40च्या 40,000 युद्ध कैद्यांची सुटका केली. हा माझ्या देशाचा नेता आहे, त्यालाच मी म्हणेन माझ्या देशाचा नेता. जो कळवळतो, जो धडपडतो, सामान्य माणसाच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची काळजी करतो, त्याच्यासाठी करतो. ज्या वेळेला लखीमपूर खिरी सारख्या ठिकाणी या मोदीच्या मंत्रिमंडळामधला एक मंत्र्याचा मुलगा जीप खाली 5 शेतकऱ्यांना चिरडून ठार मारलं, 5 शेतकऱ्यांना चिरडून मारलं आणि त्याचा राजीनामा मागितला, तेव्हा म्हणे पोरांनी काय केलं याच्याशी बापाचा संबंध नाही, बापाने का बरं राजीनामा द्यायचा? अरे मग अफगाणिस्तानमध्ये काय होतं याच्याबद्दल भारतातल्या मुसलमानांना का तुम्ही लज्जित करायला जाता? संबंध काय? पोरांनी केलेल्याशी बापाचा संबंध नाही तर अफगाणिस्तान आणि येमेन मध्ये काय होतं याच्यासाठी भारतातले मुस्लिम काय बोलत नाहीत? बरे शहाजूक आहेत, का बोलतील? बिलकुल बोलणार नाही. हा जो न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने गेली 75 वर्ष,
की देशाची फाळणी तुमच्यामुळे झाली, देशभक्ती तुम्ही सिद्ध करायला लागेल, देशभक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सिद्ध करावी लागेल, भाजपला सिद्ध करावी लागेल. कारण या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये कधीही कुठेही नव्हते. आणि हा मी याला ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी म्हणतो, की न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा आहे, की स्वातंत्र्य आंदोलनात आम्ही कुठे नव्हतो हा न्यूनगंड आहे, या देशाच्या निर्माणामध्ये आम्ही कुठे नव्हतो हाही न्यूनगंड आहे. आणि मग उर्मटासारखं वागायचं, उद्धटासारखं वागायचं, प्रत्येकाची अवहेलना करण्याचा प्रयत्न करायचा. महापुरुषांची अवहेलना का केली जाते? कारण हा ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे. आमच्याकडे कोणीच नाही ना त्या परंपरेला साजेसं सांगायला, ना हेडगेवार ना गोळवलकर ना कोणीच नाही. हे आतापर्यंत पण तीच परिस्थिती आहे. आणि हे सगळं करून झालं, धादांत उघड उघड धर्माच्या नावावरती निवडणुकांमध्ये प्रचार केला, रोज केला. आणि निवडणूक आयोग एवढा गुलाम की याच्यावरती कारवाई करायला तयार नाही. त्याच्या नावानिशी ज्या वेळेला तक्रार दिली त्यावेळेला निवडणूक आयोगाने JP नड्डाला नोटीस पाठवली, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. त्याचा काय संबंध JP नड्डाचा? आणि बरं, ज्यांना मुलाखती दिल्या या महाशयांनी त्यांना तोंडघशी पाडलं. अमिश देवगन त्यांना काहीतरी सांगायला गेला, रुबिया लियाकत काहीतरी सांगायला गेली, मैंने ऐसा बोला ही नहीं, मैंने हिंदू मुसलमान किया ही नहीं. मग तिला असं वाटलं असेल आता बांगड्या फोडाव्या या माणसासाठी काय काय नाही केलं आपण, आता आपल्यालाच खोटा ठरवतोय. या थरापर्यंत सगळं. संविधानाच्या धोकाबद्दल भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि खासदार बोलायला लागले की आम्ही संविधान बदलू. हा काही विरोधी पक्षांनी, इंडिया अलायन्सने सुरू केलेला प्रॉपगंडा नव्हता. त्यांनी सुरुवात केली की 400च्या पार गेल्यानंतर काय करणार, देशाचं संविधान बदलणार. असं बरं संविधान बदलू देऊ, आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर येऊ, प्राण देऊ, प्राण घेऊ, काहीही करू, अजिबात या देशाचं संविधान बदलू देणार नाही. आणि मग ज्या वेळेला लोकांचा राग यायला लागला तेव्हा म्हणे संविधान बाबासाहेब आंबेडकर आएंगे तो भी बदला नहीं जाएगा, मेरी गॅरंटी. मी म्हटलं की निवडणूक संपल्यानंतर हा म्हणेल की तो माझा जुमला होता निवडणुकीतला, ही माझी गॅरंटी. आता याची गॅरंटी कोणी भरोसा ठेवायचा? 1968 साली अग्नीच्या साक्षीनी 7 फेरे घेऊन एका बाईला 7 जन्माची गॅरंटी दिली होती. एक जन्म नाही पाळला आणि याच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा. या थरापर्यंत प्रत्येक गोष्टी नेऊन ठेवल्या आणि संपूर्ण बिथरून जे गेलं की लोकांचा प्रतिसाद कुठेही मिळत नाहीये. काँग्रेसने जो मॅनिफेस्टो आणला, न्यायपत्र आणलं आणि त्याच्यामध्ये जी वचन दिली, जे न्यायाची दिली की काय काय केलं जाईल, शेतकऱ्यांसाठी काय केलं जाईल, महिलांसाठी काय केलं जाईल, तरुणांसाठी काय केलं जाईल, मागासवर्गीयांसाठी काय केलं जाईल, या सगळ्याबद्दलच्या ज्या वेळेला गॅरंटीज दिल्या त्यावेळेला यांनी गॅरंटी गॅरंटी गॅरंटी. आणि मग आता तर कंप्लीट तो स्तरच घसरलाय. कोणी जगात हसत असतील, लोक टिंगल करत असतील. मी स्वतः ते पाहिलेलं आहे. म्हणजे आता हे खूप सांगतात ना, 3 वेळेला US काँग्रेसमध्ये यांनी भाषण केलं, मी 6 वेळा केलंय. काय कौतुक आहे याच्यात? अक्षरशः थट्टेनी आणि टिंगलेनी या माणसाचा उल्लेख होतो आणि त्याच पद्धतीने बघितलं जातं. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की याचा इगो सॅटिस्फाय केला की हा काही करायला तयार होतो. आणि मग ते 23 जूनला जे व्हाईट हाऊसमध्ये जेवण बिवण मिळालं, हे एवढे खुश झाले की $12 मिलियन ड्रोन $112 मिलियन भारताने विकत घेतलं. $12 मिलियन किमतीचं ड्रोन, जे 6 इतर देशांनी 12ला घेतलं, त्या यांनी 112ला घेतलं. आणि त्यावेळेला तिथं व्हाईट हाऊसच्या बाहेर मी भाषण करत होतो. ही आज तकची ती वेळी पत्रकार आली धावत धावत, तुमने देखा क्या मोदी जी ने क्या किया? म्हटलं क्या किया? तो मोदी जी ने बाइडेन की वाइफ को हीरा दिया. मतलब खुद की वाइफ को तो जीरा भी नहीं दिया, और वो हीरा भी मेरे ही पैसे से दिया, मेरे टैक्स में से ही वो हीरा लिया ना. पण असं गारुड त्या गोदी मीडिया म्हणा, मोदी मीडिया म्हणा, त्यांच्यावरती अशा प्रकारचं करून ठेवलेलं आहे आणि सर्रास गुलामी चाललेली आहे. मी मगाशी आपण बोलत असताना मी सांगितलं, ॲडॉल्फ हिटलरनी जे जे केलं एक्झॅक्टली ते हा माणूस करतोय. एक्झॅक्टली ते प्रत्येक गोष्ट. म्हणजे 30 जानेवारी 1933ला ॲडॉल्फ हिटलरनी रेडिओवरून जर्मन नागरिकांशी संवाद साधायला स्ट्रेट फ्रॉम द हार्ट नावाचा एक रेडिओ प्रोग्राम सुरू केला. त्याचं डायरेक्ट भाषांतर मन की बात.
त्यावेळेला हिटलरच्या काळामध्ये ते रेडिओ सेट्स 0% इंटरेस्टवरती 100% लोन देऊन डॅमलर बेंझ नावाच्या उद्योगपतीने ते विकायला सुरुवात केली आणि प्रत्येक कुटुंबामध्ये एक असायलाच पाहिजे रेडिओ सेट असा नियम केला. आपल्याकडे जिओनी सुरू केलं होतं मोफत इंटरनेट पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा. मग त्यांनी ज्यूजसाठी कोशर बॅन केलं की ज्यूजला कोणीही मीठ विकायचं नाही. आपल्याकडे बीफ बॅनचा प्रकार यांनी केला. त्यांनी नोटबंदी केली, यांनी नोटबंदी केली. ही प्रत्येक गोष्ट हिटलर सुद्धा असं म्हणाला की मी देवाचा अंश आहे आणि त्याचे जे चमचे होते ते पण असं बोलायला लागले की जीसस वॉज अ मेसेंजर ऑफ गॉड, ॲडॉल्फ हिटलर इज अ गॉड. आणि आता हे म्हणायला लागले की मला परमेश्वराने डाउनलोड करून पाठवला. डाउनलोड होताना एवढा व्हायरस आला की ते ऑपरेटच होत नाहीये. 10 वर्ष झालं. शेतकऱ्यांसाठी काय ऑपरेट होतं का, तरुणांसाठी काय ऑपरेट होतं का, युवकांसाठी काय होतं का, विद्यार्थ्यांसाठी काय होतं का, ते सगळीकडे व्हायरस असल्यामुळे माल फंक्शनिंग करतंय आणि त्याची किंमत तुम्ही मी चुकवतोय प्रत्येक वेळेला. आणि हा जो द्वेष केला सगळ्याच बाबतीमध्ये, म्हणजे मी स्वतः गुजरातमध्ये रफिक कुरेशी नावाने 6 महिने राहिलो. त्या गाई म्हशी आणून विकायचो. वाटेमध्ये हे कशा प्रकारे खंडणी गोळा करतात हे पाहत होतो. मारलं, 8-9 वेळेला ट्रकमधून ओढलं, बेदम मारलं. मग नोटा दाखवल्यावर घेऊन गेले. मग तो माणूस मला म्हणतो की डर हमारी इन्वेस्टमेंट है, एक आदमी मार डालते हैं तो 10-20 हजार लोग डर जाते हैं. आणि गाईच्या ट्रकला 15,000, म्हशीला 6,500, पाडे असतील तर 5,000. त्याच्यावर तो सांग. मी म्हटलं भाव कम करो, मुझे मेरा धंधा बढ़ाने का है. मैंने कितना करेगा? मतलब रोज 40 ट्रक लेके जाऊंगा. मैंने रोज 40? मतलब हाँ. तो मैंने देखो अभी तो पैसा कमाने का टाइम है, ईद के बाद आना. अभी 1.5 करोड़ रुपया रोज जमा करते हैं एक चेक पोस्ट पर. रोज 1.5 कोटी रुपये गोळा करतात. आणि तुम्हाला मला काय सांगायचं, गाय आपली आई आहे. आणि त्याच्यासाठी बिझनेस मॉडेल, आणि त्या बिझनेस मॉडेलमध्ये तुमच्या माझ्या मनामधलं भय ही इन्व्हेस्टमेंट. आणि तुमचा जर का हाच सापळा असला की लोकांनी घाबरून राहावं, जी फॅसिझमची रिक्वायरमेंट आहे की आर्थिकदृष्ट्या मेजॉरिटी नागरिक देशातले हे गुडघ्यावरती आले पाहिजेत, सरकारच्या दयेवर अवलंबून राहिले पाहिजेत, मग ते हुकुमशहाचं ऐकायला लागतात. तेच करायचा सातत्याने प्रयत्न चालू आहे गेल्या 10 वर्षापासून. आणि असा भयग्रस्त करण्याचा जर तुमचा सापळा असेल तर तुमच्या सापळ्यात मला चालत येण्याची इच्छा नाही. मी नाही घाबरणार तुम्ही जर असं करणार असाल. आणि हे खूप शांतपणे होतं. एक खूप ऍक्च्युली वाढतंय का, मी थांबू. एक सापांची सभा असते, ती गोष्टच आहे, म्हणजे इंग्लिश मधली आहे मुळातली. त्यात एक साप उंदराला म्हणतो की तुझ्यामध्ये तू फार दुबळा आहेस, कारण तुझ्यात विष नाही आहे, त्यामुळे तुला कोणी घाबरत नाही. ज्याच्यामध्ये विष असतं त्याला जगामध्ये मान असतो, त्याचा सर्वत्र बोलबाला असतो. मग तो उंदीर बिचारा जीवाचं कान करून ऐकत होता. तो त्याला म्हणे मग काय करायला लागेल मला? तो म्हणे काय नाही, तुझ्यामध्ये विष निर्माण झालं पाहिजे. तर म्हणे पण मग मी काय करू, कसं करू निर्माण? पण मी मदत करू शकतो तुला हवा असेल तर. मग तो उंदीर म्हणतो बरं कर मदत. मग साप त्याच्यातलं विष त्या उंदरामध्ये उतरवतो आणि मग ते नसानसांमधून भिनत जातं, ते निळा पडतो पूर्ण. आणि मग हा त्या बाकीच्या सगळ्या सापांना बोलवतो आणि ते सगळे खुश होतात की बघ काय जबरदस्त केलंयस. तर हा म्हणतो की बघा मी अजिबात हिंसाचार केलेला नाही, मी अत्यंत अहिंसक पद्धतीने त्याला पटवून दिलं की तुझ्यामध्ये विष येणं का गरजेचं आहे, आणि अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये विष उतरवलं. आणि असं करण्यामध्ये आपल्याला काय करायला लागतं, तर फक्त एक ताकद तुला मिळणार आहे, तू शक्तिमान होणार आहेस, अशी एक भावना निर्माण करायला लागते. आणि एकदा त्याच्यामध्ये ती भावना निर्माण झाली की तो त्याच्यामध्ये विष उतरवून घ्यायला तयार होतो. एक्झॅक्टली हेच RSS करताय. हेच फक्त माणसं आयडेंटिफाय करायची, त्यांच्यातली दुर्बलता शोधायची आणि त्याला एक भावना द्यायची की हे केलं की तू सबल होशील, तू शक्तिमान होशील. आणि मग तो तयार झाला की तो वाटेल ते स्वीकारायला तयार होतो, कारण त्याचा भ्रम असतो की त्याच्यातून त्याला ताकद मिळणार आहे.
आणि त्या भ्रमाचा फायदा घेऊन त्याच्यामध्ये विष उतरवायचं. जाती जातीच्या द्वेषाचं, धर्माच्या द्वेषाचं, माणसाच्या द्वेषाचं, स्त्री पुरुषांच्या नावाखालच्या द्वेषाचं, हर प्रकारचा द्वेष आणि त्याचं विष हे संघ इथं गेली 95 वर्ष करत आलेलं आहे. 98 वर्ष. 2025ला त्यांना 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यांची 100री भरलेली आहे. 100री भरल्यानंतर काय करायचं असतं ते सर्वांनी करायला हवं. कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये हे विष टिकून राहता कामा नये. ही आपली परंपरा नाही, हा आपला वारसा नाही. यांनी किती का धर्माच्या नावाने भोकाड पसरेना. बघितलं ना 22 जानेवारीचा तो सगळा शोषा करून झाला अयोध्येमध्ये. काय परिणाम झाला निवडणुकीत? प्रत्यक्ष उत्तर प्रदेशमध्ये परिस्थिती अशी आहे, निम्म्या जागा येतील. 40 इंडिया अलायन्स आणि 40 भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष. ही परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये झालेली आहे. आमच्याकडे येत होते त्या प्राण प्रतिष्ठेच्या काळामध्ये सगळीकडे ते बोर्ड बिर्ड लावून फिरायचे बोंबलत, अक्षदा वाटप बोर्ड बिर्ड लावलेला. आमच्या बिल्डिंगला आले, मी गेटच लावून घेतलं, यायचं नाही म्हटलं आतमध्ये कोणी. म्हणजे का बरं? तर म्हटलं ते काय लिहिलंय? तर म्हणे अक्षदा. म्हटलं ते काय असतं अक्षदा म्हणजे? तर म्हणे हे तांदूळ. म्हटलं अरे याला अक्षता म्हणतात. अक्षदा काय असतं? तू अक्षदा लिहिलंय, हे जे लिहिलंय ते घेऊन ये, मग आपण पुढचं बोलू म्हटलं. मग त्याला काय कळत नाही की आता काय करायचं. म्हटलं येड्याने तुम्हाला अक्षता म्हणतात हे सुद्धा माहित नाही, तुम्ही धर्म आम्हाला शिकवणार? मग म्हणे नाही आपल्या नाशिकचं रामायणामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. म्हटलं लईच महत्व आहे. म्हटलं भारतातलं पहिलं अपहरण नाशिकला झालं. एवढं नाशिकचं महत्व, सीतेचं अपहरण. म्हटलं कसं काय झालं रे बाबा? तो लक्ष्मण रेषा आखून गेला होता, ओलांडून येईल तो जळून जाईल. मग रावण का नाही जळला? म्हणजे नाही, सीताच ओलांडून बाहेर गेली. का बरं? म्हटलं म्हणजे त्याला भिक्षा द्यायला. म्हटलं अरे त्याची लंका सोन्याची होती, त्याला काय भिक्षा द्यायची? तर म्हणे नाही तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं लहानपणी बिरबल अकबराच्या गोष्टी वाचल्या का रे? तर म्हणे हो. तर म्हटलं मग कशासाठी वाचायचो आपण? काहीतरी बोध घ्यावा म्हणून. रामायणातला पहिला बोध हा आहे की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. तो तुमच्या आबरूवरती पण हात टाकतो. आणि म्हणून रामानी अयोध्येला परत गेल्यानंतर रावण जाळला आणि लोकांना सांगितलं दरवर्षी जाळायचा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील कोणापासून सावध राहायचंय ते. आणि आज तेच करतायत ना, साधूच्याच वेशामध्ये येऊन तुम्हाला फसवणूक करतायत, तुमच्या आबरूवर हात टाकतायत. देशामधल्या सगळ्या घटना काढा, अगदी उन्नाव कठुआपासून ते दुसऱ्या टोकाला मणिपूर पर्यंतच्या सगळ्यामधले आरोपी भाजपशी संबंधित कसे काय हो? मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 15 दिवस केलेला गँगरेप, बलात्कार, हाथरस झालं, कठुआ झालं, हे उन्नाव झालं. प्रत्येक घटनेमध्ये हेच कसे? कारण यांच्या आयडिओलॉगने असं सांगून ठेवलं बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. विनायक दामोदर सावरकरनी रेप इज अ पॉलिटिकल वेपन. आणि ते विरोधकाच्या बाबतीमध्ये वापरलं की विरोधक मनोधैर्य गमावतो. म्हणजे विचार करा, बलात्कार हा युद्धामधला गुन्हा आहे. इट इज अ वॉर क्राईम. आणि हा एक माणूस असं सांगतो की तो राजकीय विरोधकाच्या बाबतीत वापरा, ते हत्यार वापरा. इतकी विकृत विचारसरणी जगामध्ये कुठल्या राजकीय नेत्यांनी त्याच्या पक्षाला त्याच्या परंपरेला दिली नसेल. ही आपल्या भारतात दिली गेली. कारण हे सगळे त्या रावणाच्या परंपरेचे पाईक आहेत. प्रत्येक जण, त्यांना काही त्या रामाविमाशी घेणं देणं नाहीये. या हजारो लोकांचे बळी गेले. त्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला त्या म्हणजे पैसे घेऊन नाचणाऱ्या नट्या बोलवल्या. त्यांच्या व्यवसायाबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण देशाच्या राष्ट्रपतीला बोलवावं असं वाटलं नाही. पण तिला नाही बोलवलं कारण ती महिला आहे, ती आदिवासी आहे, ती विधवा आहे, म्हणून तिला नाही बोलवायचं. तिला संसदेच्या उद्घाटनाला बोलवलं नाही, ज्या संसदेची राष्ट्रपती ही प्रमुख, तिला नाही बोलवत तुम्ही. हा महिलांबद्दलचा सन्मान, ही ती नारी शक्तीचा सन्मान, ही महिलांबद्दलची तुच्छता आहे जी या मनुवादामधून येते, या मनुस्मृतीमधून येते. आणि आपल्याकडे आता नालायक आपल्या मुलांना, लहान मुलांना अभ्यासक्रमामध्ये शिकवणार आहेत. शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही मनुस्मृती शिकवायला आणणार आहात.
आम्ही पुन्हा रस्तोरस्ती चौकात चौकात मनुस्मृती जाळू. भारतभर महाराष्ट्रात चौकात चौकात मनुस्मृती जाळू. करालच कसं बघू आम्ही तुमच्याकडे. नाहीतर मग अमृता वहिनींनी गाणं बजावणं सगळं डान्स करणं सोडून द्यावं. त्या मनुस्मृतीला मान्य नाही येते. आणि त्यात अमिताभ बच्चन पासून सगळ्या बरोबर नाचून नाचून व्हिडिओ करत असतात. मग ते बंद करावं ना. पण हाही महिलांबद्दलची तुच्छता या मनुवादामधून आलेली आणि आता ती या भारताच्या समाजामध्ये पुन्हा एकदा यांना आणायची आहे. पुन्हा ही चातुर्वर्ण्याची व्यवस्था आणायची. पुन्हा लोकांना गुलाम करायचं. हे होणार नाही. हे होऊ देणार नाही. हिटलर जर्मनीमध्ये झाला. हिटलरची टाइमलाईन मोदी फॉलो करत असेल. आपण जर्मन नागरिकांची टाइमलाईन फॉलो करण्याची काही गरज नाही. कारण जर्मनीने गांधी बघितले नाही, जर्मनीने बुद्ध बघितला नाही, जर्मनीने आंबेडकर बघितले नाही, जर्मनीने छत्रपती शिवाजी महाराज पाहिले नाहीत, जर्मनीने छत्रपती शाहू महाराज पाहिले नाहीत. हे सर्व आपण पाहिले आहेत. आणि थोडी जरी मनामध्ये आपल्याला वाटत असेल या सगळ्या परंपरेबद्दलची जाणीव, तो वाटेल ते झालं तरी चालेल, पण हे या महाराष्ट्रात पुन्हा होऊ द्यायचं नाही. आत्ता नाही, कधीही नाही, कधीही नाही पुन्हा व्हायला झालं पाहिजे. हे खूप महत्वाचे. आज म्हणजे माधवराव बागलांच्या नावाने घेत असलेला पुरस्कार, जो माणूस पत्रकार दिसल्यानंतर, काल उल्हासदादा पवार मला सांगत होते की एक जण आला तो म्हणे, काय रे तू कोण आहेस? तू म्हणे पत्रकार. मी मरेपर्यंत एक बातमी शेवटपर्यंत छापायची की या देशात देव नाहीये, या जगात देव नाहीये. ही परंपरा सांगणारी आपली माणसं, शिक्षणाचं महत्व सांगणारी आपली माणसं, आपली परंपरा, आपले राजे, आणि ते त्यांनी आणलेल्या शिक्षणामध्ये मनुस्मृती आणतायत. होऊ द्यायचं नाही म्हणजे नाही. मी अक्षरशः सांगेन, मी तर गोळी खाईन, मरेन, वाटेल तसा मरायला तयार आहे. पण प्रत्येकाने ही तयारी ठेवली पाहिजे. तुम्हाला मला लोकशाही मिळाली, धर्मनिरपेक्षता मिळाली, जातनिरपेक्षता मिळाली, एक निर्भय वातावरण मिळालं. कारण याची किंमत, या वातावरण मिळण्याची किंमत आपल्या वाडवडिलांनी चुकवली होती. आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्या मुलाबाळांना लोकशाही, धर्मनिरपेक्षता, जातनिरपेक्षता, निर्भय वातावरण मिळावं, तर त्याची किंमत आपल्याला चुकवायला लागेल. ते असं 33 कोटींपैकी कोणी खाली येणार नाही द्यायला की हे ताटामध्ये सजवून ही गे निर्भयता, ही गे लोकशाही, असं नाही होणार. त्याची किंमत आपल्यालाच चुकवायला लागेल. आणि ती चुकवण्यासाठी आपण तयार राहणं, हा आजच्या दिवशीचा, भाई माधवराव बागलांच्या दिवशीचा पुरस्कार घेत असताना आपण सर्वांनी हा निर्धार करायचा. आणि तर हा पुरस्कार माझा नाही, हा आपल्या सर्वांचा असेल. आपल्या प्रत्येकासाठीचा हा पुरस्कार असेल. हीच आपली परंपरा आहे. याच्यासाठी आपण वाटेल ती किंमत चुकवायला तयार राहिलं पाहिजे. एवढंच. शेवटी एक छोटीशी कविता आहे की माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, पर जब कुछ लोग इसे लगा रहे थे खामोश रहे तुम. माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, पर जब कुछ लोग इसे सींच रहे थे चुपचाप रहे तुम. अब जब इस विषवृक्ष का हर फल हलाहल उगल रहा है, तब क्यों चिल्ला रहे हो तुम? क्या अभी भी तुम्हारे हाथों में कुल्हाड़ी नहीं है? तर आता ती कुऱ्हाड उचलण्याची वेळ आलेली आहे. आणि ती कुऱ्हाड सत्याची, धर्मनिरपेक्षतेची, न्यायाची, बरोबरीची, समानतेची, तीच कुऱ्हाड उचलायची आणि हा विषवृक्ष तोडायचा. फक्त पराभूत नाही करायचा. हे जर आपण करू शकलो तर येणाऱ्या काळामध्ये आपण असं म्हणू शकतो की आपल्या मुलाबाळांना, म्हणजे मी तरी असंच म्हणतो दरवेळेला की मी काही बँक बॅलन्स सोडून जाणार नाही, घरं, फ्लॅट बीट असं काही माझ्याकडे नाही तिच्या नावावरती सोडून जायला मुलीच्या. मी एक निर्भय समाज माझ्या मुलीसाठी सोडून जाईल. हेच माझ्यासाठी खूप मोठी कमाई असेल. हे आत्ताच्या परिस्थितीमधले वास्तव आहे. आणि आजच्या निमित्ताने आपण प्रत्येक जण आपल्याशी, स्वतःशी हे वचन देऊया. दुसऱ्या कोणाला द्यायचं गरज नाही. आपण आपल्याला द्यावं आणि आपलं पाळावं. एवढं जर आपण करू शकलो, तुम्हाला गॅरंटी द्या. आत्ताच्या भाषेमध्ये जर बोलायचं की मैं मुझे गॅरंटी देता हूं, असं करून तुम्ही आपापसात ठरवा. आणि आपण डेफिनेटली या सगळ्या हे जे विषवल्ली पसरवण्याचा प्रयत्न आहे, या वातावरणावरती मात करू शकू. पुन्हा एकदा आपण आपली ज्या थोर परंपरा जी आहे
त्या परंपरेचा वारसा अत्यंत अभिमानाने छाती ताठ करून ताठ मानेनं सांगू शकू असा काळ आपण पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये परत आणूया, हेच आजच्या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो. मला बोलावलं, माझा इतका मोठा सन्मान केला याबद्दल आपल्या सर्वांचे, आयोजकांचे अगदी मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.